आणि काँग्रेसची जी 7 मतं फुटली ते आमदार 2 वर्षांपासून काँग्रेस सोबत नव्हतेच असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलाय। चंद्रकांत हंडोरेंचा पराभव करणारी काँग्रेसची हीच 7 मतं होती असाही दावा राऊतांनी केलाय। दरम्यान मतांचं गणित जमलं असतं तर शेकापचे जयंत पाटील निवडून आले असते असं म्हणत राऊतांनी पराभवावर स्पष्टीकरण दिलं। गद्दारी करणाऱ्यांना पक्षातून काढणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलंय आणि या संदर्भातली माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। काँग्रेसची 7 मतं फुटली हे काय लपून राहिलेलं नाही। स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं। 7 मतं फुटली या सुद्धा आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, ते आधीच फुटलेले आहेत। मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारे हेच 7 लोक आहेत। चंद्रकांत हंडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले 2 वर्षापूर्वी, तेव्हाही या 7 लोकांनी बेईमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं। वारंवार सांगतोय ही गेल्या 2 वर्षापासून काँग्रेस बरोबर नाही, ती कागदावर आहे आणि ती नावांसह समोर आलेली आहे। या 7 लोकांनी मागच्या वेळेला चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला। ते 7 लोक आहेत, त्याच 7 लोकांना घेऊन आपण हा कालचा खेळ केला। त्याच्यामुळे काय तुम्ही महाराष्ट्र जिंकला असं होत नाही। थोडंसं गणित जमलं असतं तर जयंतराव पाटील हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीच्या मतावर जिंकू शकले असते, पण ते गणित जमू शकलं नाही। त्याच्यामध्ये मतं फुटली किंवा एकमेकाला जे पेढे भरवतायत शिंदे फडणवीस, शिंदे पवार, हे हास्यास्पद आहे। तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शुक्रवारी धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेलाय। अपक्ष आमदाराचा भाव शेअर बाजाराप्रमाणे चढत होता असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। तर राऊतांना आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिलंय। राऊत फेक नरेटिव्हचे बादशहा झालेत असं शेलारांनी म्हटलंय। रायगड जिल्ह्यामध्ये शेका पक्षानं महाविकास आघाडीचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। माननीय शरद पवार यांनी जयंतराव पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केले, पण शेवटी आमच्याकडे जी मतं होती त्या मतातच आम्हाला खेळावं लागलं। सत्ता असती, पैसे असते, कालचा भाव तुम्हाला माहिती आहे का आमदारांचा? जे 23च्या पुढे ज्यांना 26 मतं पडली, 25 मतं पडली, 24, त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा। काल शेवटचा भाव किती होता आणि नुसता भाव नव्हता, काही आमदारांना 2 एकर जमीन दिली। मला वाटतं संजय राऊत फेक नरेटिव्हचे बादशाह आहेत। आमची तर माहिती आहे त्यांची 16 मतं जी शिवसेना उभाटा गटाची ती टिकवण्यासाठी सुद्धा त्यांना लक्ष्मी दर्शन झालं तरी 2 मतं कशी फुटली। लक्ष्मी दर्शनाचा कार्यक्रम उभाटा सेनेला आपल्या आमदारांना करावा लागला, किंबहुना काँग्रेसच्याही आमदारांना करावा लागला, जी एक्स्ट्राची 5 मतं मिळाली तरी 2 मतं कशी फुटली याचं उत्तर संजय राऊत देतील का?